मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज MMRDAच्या महत्त्वाच्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि कामाचा शुभारंभ होईल। दहिसर ते काशीगाव या नव्या मेट्रो 9 मार्गिकेचं उद्घाटन होईल। ठाणे ते बोरीवली दुहेरी बोगदा प्रकल्पातील एका महत्त्वाच्या टप्प्याला देखील आज MMRDA कडून सुरुवात केली जाणार आहे। साधारणतः 13 मीटर व्यासाचे, 150 मीटर लांबीचे आणि 60 मीटर रुंदीचे आतापर्यंतचे सर्वात मोठे नायक नावाचे टनेल बोरिंग मशीन ठाणे लॉन्चिंग शाफ्टमध्ये अर्थातच भूगर्भामध्ये सोडलं जाणार आहे। पॉड टॅक्सीचं भूमिपूजन देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करतील। अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी मयुरेश जाधव यांच्याकडून घेऊयात। मयुरेश, आपण पाहतोय अनेक कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण पार पडणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेट्रो 9 मार्गिकेचं उद्घाटन होणार आहे। कधी हे उद्घाटन होणार आहे, काय अपडेट या संदर्भात आणि तयारी कशी झाली आहे? सेजल, आपण जर बघितलं आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आज शुभारंभ असेल, तसं लोकार्पण असेल, तसं उद्घाटनाचे आज कार्यक्रम आहेत। सध्या आपण जर ठाण्याचं जर चित्र पाहिलं तर ठाणे ते बोरिवली जो दुहेरी बोगदा आहे त्या दुहेरी बोगद्याच्या प्रकल्पाचा आज शुभारंभ होणार आहे। तब्बल 11.84 किलोमीटरचा हा मोठा बोगदा असणार, त्यामुळे ठाणेकरांना आणि बोरिवलीकरांना एक दिलासा मिळणार, कारण की ठाणे ते बोरिवली जो अंतर आहे तो अवघ्या 15 मिनिटांमध्ये पार पडता येणार आहे। TVMच्या 2 मशीनी आहेत। आपण जर बघितलं अर्जुना आणि नायक ह्या 2 मशीनी आहेत आणि ह्या 2 मशीनीत हा जो 11 किलोमीटरचा जो बोगदा आहे तो या बोगद्याच्या प्रकल्पाला आजपासून सुरुवात होणार आहे आणि 2028 पर्यंत हे जे काम आहे ते पूर्ण होणार आहे। तर दुसरीकडे बघितलं दहिसरमध्ये मेट्रोचं काम देखील पूर्ण झालेलं आहे आणि आज त्याचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। बोरिवली आणि ठाण्याच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होते आणि त्याचाच विचार करून ह्या ठिकाणी जो प्रकल्प आहे तो राबवला जात आहे, कारण की सगळ्यात मोठा बोगदा हा मानला जातो, कारण की 11.84 किलोमीटरचा हा लांब लचक मोठा बोगदा आहे आणि त्यामुळे जी वाहतूक कोंडी होती ती होणार नाही, कारण की 15 मिनिटांमध्ये ठाण्याहून मुंबई असेल किंवा बोरिवली असेल ह्या ठिकाणी पोहोचता येणार। त्यामुळे कुठेतरी ठाणेकर आणि बोरिवलीला एक दिलासा म्हणावा लागेल आणि या बोगद्याचं काम सुरू असताना आतमध्ये जो ध्वनीचा आवाज आहे तो देखील होणार नाही, अशी देखील माहिती समोर येत आहे। सेजल, अगदीच धन्यवाद मयुरेश दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर आपण पाहू शकतो या ठिकाणी अनेक महत्त्वाची कामं जी आहेत ती आज पार पडणार आहे। भुयारी बोगदा प्रकल्पाचा आज शुभारंभ केला जाणार आहे। ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या कामाला देखील आजपासून सुरुवात होणार आहे।